नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणामधील पारंपरिक पदार्थ तो म्हणजे साबुदाणा पळी पापड्या कशा बनवायच्या त्या सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणाऱ्या या साबुदाणा पळी पापड्या कशा बनवायच्या त्या बघूया आपण। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण साबुदाणा घेतलाय। साबुदाण्याला व्यवस्थित साफ करून घ्या। साफ करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया। आपल्याला जितपत पापड्या बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही साबुदाणा घेऊ शकता। मी 1 ते 1.5 किलो इतका साबुदाणा घेतलाय। त्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि व्यवस्थित झाकण ठेवून रात्रभर हा व्यवस्थित भिजून घेऊया। हे बघा, आपला साबुदाणा किती व्यवस्थित भिजलाय तुम्ही बघू शकता। एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलाय, त्याला व्यवस्थित मोकळं करून घेतलंय। आता आपण एका पातेल्यामध्ये जितका आपला साबुदाणा असतो त्याच्या 1.5 पट इतकं पाणी गरम होण्यासाठी ठेवूया। पाणी ठेवतानाही कमीच ठेवा, नंतरून वाढवलं गरम पाणी तरीही चालेल। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पाण्याला व्यवस्थित गरम होऊन देऊया। हे बघा, आपलं पाणी व्यवस्थित गरम झालंय। जो बी आपण साबुदाणा व्यवस्थित भिजवून घेतलाय तो मोकळा करून घेतलाय, त्याला आता टाकून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करत राहा। गॅस हा फुल ठेवू नका, कमीच ठेवा। कमी गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही जर साबुदाणा पळी पापड्या केल्या ना तर वर्षभर टिकता, अजिबात पापड्यांचा वास येत नाही आणि खायला पण चविष्ट अशा लागतात। झटपट होणाऱ्या या साबुदाणा पळी पापड्या आहे, नक्की या पद्धतीने बनवून बघा। हे बघा, आपण अर्धा तास व्यवस्थित खिरीला शिजवून घेतले। आपली साबुदाणा पळी पापड्यांची खीर तयार झाली। या पद्धतीचं मिश्रण ठेवा, जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम असं ठेवा, म्हणजे ती पापडी पण छान फुलते। एकीकडे आता आपण एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतलाय। चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने खिरीचं मिश्रण घेऊन गोल आकारामध्ये या पद्धतीने पापड्या तयार करून घेऊया। पापडीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता। या पद्धतीने सर्व पापड्या आता आपण तयार करून घेऊया। आपल्या सगळ्या पापड्या तयार करून झाल्या। यांना आता आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेऊया। पापडी जितकी व्यवस्थित वाळल्या जाते ना तितकी पापडी वर्षभर टिकते आणि पापड्या पण छान फुलतात। हे बघा, आपल्या सर्व पापड्या 2 दिवस कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतल्या। तुम्ही बघू शकता एकदम कडकडीत असा आवाज येतोय, म्हणजे आपल्या पापड्या एकदम व्यवस्थित वाळल्या आहे आणि एकसारखी पापडी आली, ज्यात कुठे जाड बारीक अजिबात नाही। या पद्धतीने तुम्ही बघू शकता पापडी आपली किती छान तयार झाली आहे। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आपण। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता तळण्यासाठी पापड्या टाकूया। हे बघा, आपण पापड्या टाकल्या, आपल्या पापड्या किती छान फुलत आहेत तुम्ही बघू शकता। तळल्यानंतर दोन्ही बाजूने त्याला आता व्यवस्थित तेल निचरून काढून घेऊया। याच पद्धतीने जितक्या पाहिजे तितक्या साबुदाणा पळी पापड्या आपण तळून घेऊया। आपल्या सर्व साबुदाणा पळी पापड्या तळून झाल्या आहे। हे बघा, एक पापडी मी तुम्हाला आता हातावर चुरून दाखवते, किती व्यवस्थित तळल्या जाते आणि किती छान फुलली तुम्ही बघू शकता। एकदम कुरकुरीत अशा आपल्या साबुदाणा पळी पापड्या तयार झाल्या आहे। एकदम चुरा होतोय, म्हणजे आपली पापडी व्यवस्थित फुलली आणि तळली पण छान आहे। नक्की या पद्धतीने बनवून बघा। जेव्हा भी तुम्हाला उपवास असेल, दुपारच्या वेळेस छोटी मोठी भूक लागते, तेव्हा या पद्धतीने पापड्या तळून खाल्ल्या ना खायला अतिउत्तम अशा लागतात। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व उन्हाळी वाळवणामध्ये या पद्धतीने साबुदाणा पळी पापड्या तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।